तर आता आरती करत होतो आणि आरती करता करता ताई पण आल्या होत्या. ताई पण आल्या आरतीला आणि आता आम्ही चाललोय ह्यांच्या घरी गौराया बघायला. ह्यांनी ताईंना भाऊजींना घेऊन हॉस्पिटलला गेलात. मग जायच्या टायमाला उशीर झाला होता. आम्ही राधूनी मी आरती केली इकडे दोघींनीच. आता 12:30 वाजल्यात बघा. जवळजवळ दुपार होत आली आणि माझं सगळं काम झालंय. फक्त कपडे धुवायचे राहिलं. सकाळपासून मांडामांडी केली. ताईंना करू लागितलं. ताई हॉस्पिटलमध्ये गेला. स्वयंपाक करून झाला. पसारा आवरला. भांडी घासली घरातलं. हा ते काढायचं तर लाव मधला. हा आणि मी आता देवाची पूजा करून घेतली बघा. देव आणलं. देव घरातलं पुजलं. हे पुष्पाने कशांतरी आधी आणि देवाची पूजा हे केली. आता कपडे धुवून म्हणलं स्वयंपाकाला लागाव. डाळ ही शिजायला टाकायची. दिवस आज पण झाला. अयो एवढ्या मोठ्याने पुसतात का ग. तर चला मी सगळं संपूर्ण दाखवते. लाडू करायचं राहिलं. इथं आपला मस्त असा रात्री छत दिला होता ह्यांनी बघा. असं मस्त छत देऊन असं सजवलंय. माळा हे लावल्यात आणि हार पण लावल्यात. आपल्या गौराया पण सजवल्यात. त्यांना सगळं गळ्यातलं हे घातल्यात. मुखवट सगळं बघा व्यवस्थित केलंय आणि सगळं सामान मांडून घेतलंय. तर हे लाईट चमकते त्याच्यामुळे तुम्हाला काय नीट दिसणार नाही. रंगीत लाईट या सगळं असं मांडून घेतलंय बघा. थोडं थोडं आपलं जे होतं ते. आपल्या घरात काही सामान नाही. थोडं साधं सिंपल. पहिल्या वर्षी आईने दिलं होतं तेवढं छोटं छोटं खेळ नाही. बाकी काय नाही. फळं पण मांडलं आणि चकली मोदक लाडू शंकरपाळ्या आणि ह्यांनी रात्री गुढीची आणली होती मुलांना खायला. मुलांनी पण खाल्ले आणि अशी हे थोडी थोडी पण ठेवली बघा. हे काय हे तर मध्ये. हां आणि मी आता देवाची पूजा करून घेतली. बराच उशीर झाला देवाची पूजा करायला. इथं कापड पण हातरलंय आणि इथं भावल्या ठेवल्यात आपल्या. तर असं मस्त अशा माळा पण लावून घेतल्या तिकडनं अशा. रात्रभर ह्यांनी पण लय जागल्यात. सगळं ह्यांनीच केलं. छत पण दिलं ह्यांनीच. माळा हे सगळं ह्यांनी केलं. कोमलताईने आत्याने साड्या घातल्या गौरायांना आणि इथं रांगोळी राहत नाही म्हणून आपली 20 रुपयाचा छाप आणला होता रांगोळीचा. ती चिटकवला राधूने. आता मुलं रांगोळी विस्कडतात. कृष्णा याला तिकडल्या घरी. आता लाडू केलं आणि पोळ्या केलं. इथं ठेवायचं. महालक्ष्मी म्हणला ताट ठेवायचं पोळ्याचं. बघू आता संध्याकाळच होणार. लाडू आणि करंज्या राहिल्यात करायचे. तर हे दोघं बसल्यात. राधू जाईन ट्युशनला आता 1 वाजता आणि आई बसल्या तिथं. तर आता संध्याकाळच्या 8 वाजल्या. तर आताशीक बघा मी तोंड धुतलंय आणि थोडंसं आवरलं. म्हणजे फक्त कुंकू लावलं पावडर लावली वेणी घालायची आणि माझं काम आताशीक झालंय सगळं. म्हणजे सगळ्यांनी करू लागितलं पण जे ते आपापला आवरायला गेले लगेच. आणि मग मागचं मग किचन वाटा साफ केला. भांडी घासली. घरात नीट केली. कपडे नीट ठेवली. बाहेरचं झाडलं आणि बायका तर 6-7 वाजल्यापासूनच येतात. मला म्हणतात साडी का घातली नाही हळदी कुंकाला. म्हणलं येते आता. उद्याच मला जावं लागेल. आत्या गेला तिकडल्या घरी. ह्यांनी मसाला भरतात. पूजा भाऊजी ताई ती बाहुलीच्या घरी गेला सोनाराच्या घरी. मला पण ताई चल म्हणल्या होत्या पण घरी नको काय एकदा तरी बायका येतात. मग आता एवढंच बघा हे केलं. मी तोंड धुतलं. आता म्हणलं साडे घालावं. सगळ्या येईन ती म्हणतात साडे का घातली नाही. म्हणलं आवरायचं यावं. गॅस पशीच होते. 2 दिवस झाला गॅस चालू आहे आमचा. तर देवाला उदबत्ती लावली. म्हणलं वास छान येते. उदबत्ती लावली बघा. वाटतं होते आधीची आणि धूप लावायची राहिली. धूप पण लावते. बायका घरी येतात तेवढंच भारी वाटतं. झालंय आयता छत आणल्यामुळे भारी झालं. तर चला मी साडी घालून घेते. छकू बसली इथं. मुलांची जेवणही झाली. जेवण घातलं. वाट लावायची गणपतीला मी चांगले. थांब जरा वेळ. गरम होता गॅस म्हणून खराब राहायला. पुसता येत नाही गरम हात. देवाला नैवेद्य दाखवला. गौरायांना पण ठेवला नैवेद्य. 9 वाजलं आणि आता एवढ्यात मी माझं सगळं आवरलंय. वेणी घाला गेली की बायका यायच्या. साडी घाला गेली की सगळे कुणी ना कुणी यायचं. छानच आहे. सगळ्यांनी केलं तरी पण म्हणजे नाही का असं उशीरच झाला. म्हणजे 2 दिवसात काय काय करायचं. त्यात आज पोळ्याचा स्वयंपाक कोमलताईने मदत केली. कोमलताई मागाशी गावाकडे निघाला होत्या. मधनच आल्या तर माघारी जाऊ नका म्हणलं होतं. घरनं फोन आला परत थांबल्या. तर मी साडी देते घालाय. साडी नाही घातली. नको बाई मला सगळं देते पण घाला ना. आता मी काय करू. एक तर मला कसं असं आजारी पडल्या छकूसाठी जीव गुतला ना. आता लेकराचं दुखतंय मुलीचं म्हणलं नाही का. ते काय करायचं इंटरेस्ट नाही त्यांचं. त्याच्यामुळे
त्यांनी साडी दिलेली घातली नाही काय ना विणे घातली थोडस आवड मॅचिंग होती मग मी अशी शेम माझी गुलाबी दिली ती सोन्याने आणलेली ती तुम्हाला घाला म्हणलं होतं तुम्ही घातली नाही मग ती जरा चांगली दिसली असते म्हणलं इथं बिल्डिंग मध्ये मग गौऱ्या दाखवून आणा ताईंला आणि मग आल्यानंतर आईंना पण नेहा मग घरात कोणतरी लागतं आई म्हणलं बसा सॉरी जावा तुम्ही मी बसते मी जाते म्हणलं हा तर सगळ्या बायका येतात म्हणतात का अशी अवतार घेऊन बसली आता काय सांगू मी म्हणून मी आता पडदेसनं साडी घातली बाकीचं सगळं तसंच ठेवलं आता आणि आता जावा म्हणलं वरती सगळ्या येऊ गेल्या तर चला आपण पण जावं आणि ह्यांनी तर अजून आलं नाही घरी गणपतीची आरती करायची महालक्ष्मीची आरती करायची आणि सगळे आल्यानंतर एका जागा जेवण करायची ह्यांना म्हणलं होतं या घरी पण ह्यांनी मसाला भरत बसला तर आत्या पण तिथंच आपणला डबा द्यायचा शंभूला म्हणलं डबा घेऊन या बरं का म्हणाली आपणचा डबा मग ते देता येईल आपल्या गौऱ्या बघा अजून एकदा दाखवते आता सगळं फराळीचं ठेवून झालंय सगळं मस्त असं लाडू हे केलं तर मोदक केला सगळं केलंय असं लाडूचं पण मोदक केलं ते लाडू केलं तर डाळीच्या पिठाचं आणि मोदक केलं बघा तर गौऱ्या कशा दिसतात सांगा आपल्या साध्या सिंपल बसवल्यात आपला होईन तेवढंच केलंय व्हायत ताईंनी मांडलंय बघा सगळं ताईंच्या हाताखाली केलं ताईने लय मदत केली मांडायला पण दुखतंय ना मानता अशी अशी होती सारखं गळ्यावर बेल्ट आहे ना माझं हाताचं वजन पडतंय मानाने त्यामुळे आवडलं आई ती रांगोळी छाप इथं चिटकवलाय मुलं काय रांगोळी ठेवत नाहीत सगळ्या घरात धूप झाली होती ताई म्हणलं काय लावलंय धुपाचा धूप लावले तिकडे मोगऱ्याची धूप लावली ती वास छान येत होती का नाही म्हणलं बाई काही येतात लय वेळ होती सगळ्या छतावर धूप होती सगळी मोगऱ्याची समय बघा लावलेली काल अजून हाय अजून चालूच आहे बघा त्याला आम्ही लगेच थोडं थोडं तेल कमी झालं की तेल ओतली त्याच्यामध्ये मी सकाळपासून बघते तुमचं घरच लावलेलं होतं आज पण नव्हती सुट्टी हा हा या त्या घरी नसत्यात सारखं ते त्यांचं कॅन्टीन असतं तिकडं असतात तर आता हळदी कुंकाला वरती जायच्या आधी म्हणलं आता थोडी आरती करून घ्या गणपतीची आणि केशव भाऊजी पण आल्या माझ्याच मोबाईलला लावली होती पाठ आहे तर आता आरती करत होतो आणि आरती करता करता ताई पण आल्या होत्या ताई पण आल्या आरतीला आणि आता आम्ही चाललोय ह्यांच्या घरी गौऱ्या बघायला चला आता आम्ही जातो ताई संग तुम्ही येता ना चला ताई मी आणि आई पण इकडे आल्यात बघा तर इथं आलं आणि तुम्हाला माहित असं आपल्या बिल्डिंग मधल्या ताई ह्यांच्या सॉरी गणपती म्हणायला लागले होते पहिल्यांदा गणपती पण असतो आणि गौराया पण असतो छान असतात मला लय आवडतात मला लय असं बसं वाटतं पण वेळच भेटत नाही मग आपलं साधं सिंपल बसवते तर लय छान दिसतात बघा तर अशा बघा गौराया मस्त असं छान असं बसवल्यात आणि ताईंनी बघा हे नवीन आणलंय होय ताई हे नवीन आणल्यात ना मुखवटे ह्या वर्षी नवीन बॉड्या नवीन आणल्या मला तुम्ही रात्री सांगत होता तर ऐकलं होतं मी बघा कसलं भारी दिसतंय ते गळ्यातलं नाही सगळं नवीन घेऊन आणल्यात बघा मस्त अशा गौराया आणि साड्या पण किती छान घातल्यात मामा सारखी भाग छत नसला तर किती भारी वाटतंय ना मागचं आहे का नाही आणि अगदी जास्त वॉलपेपर नाही तर सुंदर दिसत आमचं कधी वॉलपेपर नव्हतं भिंत मोकळी मोकळी दिसायची आता ते डिझाईन असल्यामुळे काही त्याला वाटतच नाही ते छत टाकलं नाही टाकलं म्हणून आता छतच टाकत नाही आता आलोय दुसऱ्या ताईंच्या घरी बघा ह्या वारीने त्यांनी खालीच बसवल्यात इकडं अजून येतात बघा बाई का हळदी कुंकाला 10-11 वाजता तरी कार्यक्रम चालूच असतो संध्याकाळपर्यंत आता आम्ही आलोय बघा आमच्याच बिल्डिंग मधल्या राजश्री ताईंच्या घरी आलोय त्यांची इच्छा होती आमच्या घराचा गणपतीचा आणि गौऱ्यांचा व्हिडिओ घ्यायचा मला कालच्यापासून म्हणत होत्या मग वेळ काढून जरा आलेच ह्यांच्याकडं दुर्गा माव इकडे तर असा मस्त असा मोठा गणपती बसवलाय आणि गौऱ्यांचा छत बघा कसं भारी वाटतंय एकदम भारी दिसतंय मला तर लय आवडला असं छत दिलेला आहे तर छत आणण्यापेक्षा असं घरी केलेलं भारी वाटतंय एकदम दुर्गा इकडे आणि आपल्या गौऱ्या महालक्ष्मी बघा कसलं भारी केलंय डेकोरेशन आहे का नाही
मला पण लय असं वाटतं नाही का, आपलं पण असं असावं तसं नाही का, पण आपलं हळूहळू थोडं थोडं साठी. आणि इथं आपलं फराळ गौरयांचं खेळणी सगळं एकदम व्यवस्थित ठेवून घेतलं. आव बोल की जरा, देव बाप्पा हाय का, कुठं हाय, पुढं जाऊ नको ले हात घालाय. हे तुमची मुलगी आहे का? मी नव्हती बघितली कधी. नाही हा, तुम्ही म्हणलं होतं ना. काय ग छकू? झालं लय वेळ झाला इथं त्यांच्या घरी, म्हणलं जावा घरी, पण आपल्या पण घरी कोणी नाही. म्हणलं आता लय टाइमपास केला, व्हिडिओ काढलं, फोटो काढलं सगळ्यांसंग, आता घरी जावं, आता घरी जायचं बघा. लागलं की मी कडे बोला हळदी कुंकू लावायचा कार्यक्रम. ए दुर्गा चल बाळा घरी, चला लय खोड्या करायला लागले आता, चला. पावलानी आली माझी माझी गवराई, प्रसन्न झाली माझी ही माऊली.